आता 2026 मध्ये सोन्याचा भाव काय असू शकतो याविषयी एक महत्त्वाची माहिती सरकारने जाहीर केलेली आहे। सरकारने एक तारीख देखील जाहीर केली आहे। या तारखेला सोन्याचा भाव एवढा असणार आहे, ही तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। अत्यंत महत्त्वाचा निर्णय सोन्यामध्ये घेण्यात आलेला आहे। येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उथलपुथल होऊ शकते। तुम्ही जर सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये लग्न सराईचा कार्यक्रम असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये हजारो लाखो रुपयाची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते। कारण 2026 मध्ये सोन्याचा भाव किती असणार आहे आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। चालू वर्ष म्हणजे आपला 2025 मध्ये सोन्याच्या बाजारात अक्षरशः धुमाधूळ घातलेली आहे। वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2025 मध्ये म्हणजे याच वर्षामध्ये 2025 मध्ये 24 कॅरेट जे सोन्याचा भाव जवळपास 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा आसपास होता। तुम्हाला माहितच आहे किती होता 10 ग्रॅमचा भाव 75,000 रुपये, म्हणजे 1 ग्रॅमचा भाव किती असतो 7,500 रुपये। 7,500 रुपयाला तुम्हाला सोनं मिळत होतं 1 ग्रॅम आणि 10 ग्रॅम 75,000 रुपयाला। तर हा भाव तेव्हा लोकांना वाटत होतं की हळूहळू भाव वाढेल, पण झालं ते कुणालाच ध्यानामनात नव्हतं। आणि यामध्ये आता डायरेक्ट एप्रिल महिना आला। एप्रिल महिन्यामध्ये अचानकच बातमी पसरली सोशल मीडियावर एक बातमी पसरली की सोनं जे 75,000 रुपये झालेलं आहे तर ते आता कोसळणार आहे, म्हणजे कमी होणार आहे, असं एक बातमी प्रचंड प्रसरत होती। सोनं होणार आहे 55,000 रुपये, 75,000 रुपयाचं सोनं किती येणार आहे 50-55,000 रुपयाच्या रेंज मध्ये येणार आहे। ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं का आपलं नुकसान होणार आहे। आता नाशिक सारख्या शहरांमध्ये तर सोनं विकण्याची लोकांमध्ये अक्षरशः सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी निर्माण झाली। आकडेवारीनुसार जेव्हा तो सरासरी काढण्यात आला, जेवढे लोक सोनं विकतात त्यापेक्षा जास्त लोक सोनं विकायला सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी आपल्याला पाहायला लागली। लोकांना वाटलं की विकलं तर बरं होईल, नाहीतर भाव अजून कमी झाला तर उलट आपली फसवणूक होऊ शकते, पूर्णपणे यामध्ये आता नुकसान होऊ शकते। पण झालं याचं सर्व काही उलट। सोशल मीडियावर जो मेसेज फिरत होता की सोनं कमी होईल सर्व अफवा काय झाली, खोटी ठरली। कारण सोनं 55,000 झालं नाही, 55,000 ऐवजी रॉकेट सारखं वेगाने पोहोचलं, म्हणजे 75,000वरून ते डायरेक्ट 90,000वर पोहोचलं। आणि मे आणि जून महिन्याचा येत्या काळापर्यंत सोन्याचा भाव मोठा गगनाला भिरला। तो भाव किती आला 1 लाख रुपयाचा टोक त्याने गाठलेला आहे। ज्या लोकांनी सोशल मीडियाचा बातमी ऐकली की सोनं कमी होईल 55,000 रुपयाच्या आसपास होईल आणि ज्यांनी सोनं विकून टाकलं त्यांना अक्षरशः डोक्याला हात लावून बसत आहे, कारण सोन्याचा भाव तर कमी झाला आणि सोनं उलट 1 लाख रुपयाच्या आसपास पोहोचलं। पण ही गोष्ट आता इथंच संपत नाही। ज्यांनी तर विकलं त्यांना तर नुकसान झालं, पण ज्यांनी धीर धरला ते मालामाल झाले। बघा ते मालामाल कशामुळे झाले, कारण 75,000 रुपयाचा ज्यांनी खरेदी केलं त्यांना 1 लाख रुपयापर्यंत त्यांना 25% त्यांना डिस्काउंट भेटलं आणि ज्यांनी विकलं त्यांचं नुकसान झालं। पण ही गोष्ट काही इथं संपत नाही। गेल्यानंतर बघा आता 1 लाख रुपयाचा टोक गेल्यानंतर काही दिवसापासून सोनं पुन्हा एकदा खाली यायला लागलं होतं। आता परत लोकांच्या मनामध्ये भीतीचं निर्माण झालं वातावरण। 90,000 रुपयाच्या घरामध्ये सोनं आलं, पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये तोच प्रश्न निर्माण झाला, सोनं अजून खाली येणार का? 1 लाख रुपयाचा टप्पा हा खरा आहे की परत हा फुगा वगैरे तर नाही, हा परत फुटला तो परत खाली येईल। याच गोंधळात आता 2026 बघा पुढच्या वर्षाची माहिती सांगतो, 2026चा अंदाज समोर आलेला आहे। जे विशेष यज्ञ असतात, जे सोन्यामागचे जे आंतरराष्ट्रीय बाजार असतात, यांनी एक अंदाज समोर दिलेला आहे 2026चा। म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला 2026 मध्ये भाव काय असणार आहे। जर तुम्ही घेऊन ठेवलं असेल तर तुम्ही विकायचं, जर तुम्ही घेतलं नसेल तर तुम्ही खरेदी करायचं, याला काय करायचं, तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे, आता याचं पूर्ण क्लिअर कट तुम्हाला उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सोन्याचा भाव वाढेल किंवा कमी झाला त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर होतो। सोनं नेमकं सर्व माणसांवर याचा बजेट होतो। आता बघा लग्न सराईचा कार्यक्रम हंगामा जवळपास आता संपलेला आहे।
आज याचा अर्थ असा नाही की सोन्याची खरेदीला आता थांबेल, सोनं खरेदी थांबेल, पण आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूप महत्त्व दिलं जातं. जसं की मुलीच्या लग्नासाठी सोन्याची दागिने करून देणे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. आता आई वडिलांचं स्वप्न असतं तिच्या भविष्याच्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून तिला सोनं खरेदी केलं जातं. सोनंच का खरेदी केलं जातं, पैसे का दिले जात नाही? कारण पैशाची किंमत कमी होते, पैसे कधी आपल्याकडनं खर्च होऊन जातात, पण सोनं एकदाचा खरेदी करून दिलं, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी केलं जातं. त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरामध्ये आत्ता लग्न असेल त्यांनी आत्तापासून तयारीला लागलेले आहे आणि दिवाळी नंतर लग्न ज्यांच्या घरात हंगामा सुरू आहे त्यांनी आधीच थोडं थोडं सोनं खरेदी करण्याचा विचार त्यांनी केलेला आहे. याशिवाय अनेक जण लग्न सरावच्या कार्यक्रमामध्ये तर सोनं खरेदी करतातच थोडं थोडं, पण गुंतवणुकीसाठी पण सोनं खरेदी करतात. जसे की कोणाला सोन्याची नाणी बनवायची असेल, कोणाला सोन्याची बिस्किट बनवायची असेल, असं वेगवेगळ्या कारणानिमित्त सोनं खरेदी केली जातं. कारण अडचणीच्या काळात सोनंच कामाला येतं. मग आता प्रश्न असा आहे की या काळामध्ये आता सोनं जो भाव चालू आहे सोन्याचा, यामध्ये आता खरेदी करणं फायदेशीर ठरेल का? 1 लाख रुपयाचा जो झालेला भाव आहे, आता जो भाव आहे तो एकदाचा खूप हाय झालेला आहे, तो परत खाली येईल. भाव यापेक्षाही आणखीन वाढणार का? फक्त हा एक फुगा आहे आणि परत खाली येणार भाव, जेणेकरून याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे. म्हणून तुम्हाला क्लिअर कट माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत की आता जो आलेला भाव आहे या भावामध्ये तुम्ही काय करायचं. आता सर्वात मोठा पहिला प्रश्न तुम्हाला देतो बघा. आता सोन्याचे भाव का वाढतात आणि का कमी होतात याचं मागचं कारण जर तुम्हाला समजलं की तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल की आम्ही आता खरेदी करायला पाहिजे की विकायला पाहिजे. सोन्याचा भाव वाढण्यामागचं कारण आणि कमी होण्यामागचं कारण, पहिलं जे कारण समोर आलेलं आहे, पहिलं कारण सांगतो सोन्याचा भाव का वाढतो आणि का कमी होतो. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या पूर्ण जगभरामध्ये बघा, आपलं पूर्ण जगभरामध्ये जी स्थिरता असते, अस्थिरता आणि स्थिरता म्हणजे कुठले युद्ध वगैरे सुरू असतं आपल्या पूर्ण देशामध्ये, पूर्ण जगामध्ये कोणत्या ना कोणत्या देशाचं युद्ध सुरू असतं. जसं की आता मागे युद्ध सुरू आहे, आताही सुरू आहे. इस्रायल आणि इराण यांमध्ये संघर्ष सुरू आहे, यांमध्ये युद्ध सुरू आहे, संघर्ष अजूनही सुरू आहे. जसं की अमेरिकेसारख्या मोठ्या देशांमध्ये आर्थिक स्थिती आहे, अशांततेचे भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. तर यामुळे काय होतं माहिती का? यामुळे होतं काय की जगामध्ये जर अस्थिरता निर्माण झाली तर विशेषज्ञ जे इन्व्हेस्टर असतात, ज्यांनी शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये आपला पैसा जो गुंतवलेला असतो तो पैसा काढायला सुरुवात करतात. जेवढे पण शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये जेवढे पैसे लावलेले असतात ते आपले पैसे काढायला लागतात. कारण जगामध्ये अस्थिरता जर निर्माण झाली तर शेअर मार्केट खाली यायला लागतं. ते खाली आलं तर त्यांचं नुकसान होतं, म्हणून ते पैसे काढायला सुरुवात करतात. मग ते पैसे काढून कुठं ठेवतात? सोन्या खरेदी करायला ते सुरुवात करतात. बघा, जगामध्ये अस्थिरता वाढली तर सोने खरेदी केली जाते आणि सोनं खरेदी केल्यानंतर सोन्यामध्ये प्रचंड सोन्याची मागणी वाढते. सोन्याची मागणी जर वाढली तर सोन्याचा भाव वाढतो. जगामध्ये अस्थिरता निर्माण झाली तर सोन्याची खरेदी वाढते आणि सोन्याला भाव वाढते. कुठलीही गोष्ट असू द्या, आपल्या बाजारात तुम्ही जाल तर बाजारात कुठली एक वस्तूची जर कमतरता असेल तर त्याचा भाव जास्त असेल. तसंच आपला सोन्याचं पण असतं, सोन्याची खरेदी वाढली तर त्याचा भाव वाढतो. तर त्यामध्ये पहिलं कारण आहे जगाची अशांतता. दुसरं याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे बँकांनी खरेदी करणं. बघा, आता फक्त लोक खरेदी करत नाही, सोनं कोण खरेदी करतं? मोठमोठ्या बँका सुद्धा सोनं खरेदी करतात. कारण मोठमोठ्या बँका कोणकोणत्या असतात पूर्ण जगामध्ये? आता अमेरिकेसारखा बँक आहे, सेंट्रल बँक आहे अमेरिकामध्ये, चीनमध्ये बँक आहे, हुंगाई असं बँक आहे, त्यानंतर भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. अशा सगळ्या मोठमोठ्या ज्या बँका असतात त्या काही वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतोय की ते सोन्याची खरेदी सोन्याची खरेदी त्यांनी वाढवलेली आहे. जसे की आपल्या भारताने आता 2024 मध्ये मागच्या वर्षी 100 टन पेक्षा जास्त सोनं खरेदी केलं आहे. आता ते एवढं सोनं खरेदी करतात, फक्त भारत देशाने 100 टन पेक्षा जास्त सोने खरेदी केलं. आता पूर्ण देशामध्ये किती लोक खरेदी करतात? तर एक जी खरेदी केली जाते बँकांनी, तर त्यामुळे काय होतं? सोन्याचा तुटवडा निर्माण होतो.
सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी असल्यामुळे सोन्याचा भाव जोरात वाढतो. दोन कारण समजले तुम्हाला. जगामध्ये अस्थिरता निर्माण झाली तर त्यामुळे सुद्धा सोन्याचा भाव वाढतो. दुसरं कारण म्हणजे बँकांनी जर सोनं खरेदी केलं तर त्याचा सुद्धा भाव वाढतो, हे कारण असतं. आता यावर सर्वात जास्त मोठा मुद्दा येतो की प्रॉब्लेम काय होऊ शकतो. आता आपल्याला कसं कळणार आहे की भाव कधी कमी होणार, कधी जास्त होणार. तर याचं सुद्धा उत्तर आपल्याकडे आहे. ते कसं आहे, अमेरिकेचे मॉर्गन स्टार कंपनी एक विश्लेषण आहे. बघा, सोन्याचे जे विश्लेषण केलं जातं याचं अमेरिकेमध्ये एक कंपनी आहे मॉर्गन स्टार, तिचं नाव आहे. याचं एक विश्लेषण केलं जातं. तर त्यामध्ये आता एक सल्लागार आहे, त्याचं नाव आहे जॉन मिक्स. यांचं काम काय आहे, सोन्याच्या खाणी, ज्या सोन्याच्या खाणी चालवतात, ज्या कंपन्या असतात, यांना सल्ला देण्याचं काम कोणाचं आहे, जॉन मिक्स एक सल्लागार आहे. त्यांच्यामध्ये जेव्हा सोन्याचा भाव वाढतो तेव्हा खनिजातून सोनं काढण्याची कामं वेगाने सुरू केली जाते. बघा, कंपनीला काय काम असतं, जेव्हा सोन्याचा भाव वाढतो त्यावेळेस सोन्याच्या खनिजे जे असतात, सोनं काय तयार होत नाही, सोन्याच्या खनिजे असतात, सोन्याच्या ज्या खनिजे असतात त्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना प्रॉफिट व्हावं म्हणून त्यांनी उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांचं काम जोरात सुरू करतात. जेवढं जास्त सोनं काढता येईल तेवढं जास्त काढायला प्रयत्न करतात. त्यामुळे बाजारात नवीन सोन्याचा पुरवठा वाढतो आणि नवीन सोन्याचा पुरवठा वाढल्यामुळे आपल्यासारखा अनेक गरजू लोक असतात ज्यांच्याकडे आता सोन्याच्या खनिजामधून जास्त सोनं जर बाहेर आलं तर सोन्याचा पुरवठा जास्त होईल, तर सोनं जर जास्त झालं तर त्याचा भाव कमी होईल. समजतंय? त्याच पद्धतीनं लोकांकडे ज्यावेळेस सोन्याचा तुटवडा निर्माण होतो, सोनं जे आपल्याकडे ज्या महिला असतात त्यांच्याकडे सोनं असतं, ते त्यांच्याकडे तुटकं माटकं जेवढं पण सोनं असतं त्या सोन्याचा नवीन दागिने करण्यासाठी ते सोनं पुन्हा बाजारात आणलं जातं. म्हणून ते बाजारात जास्त निर्माण सोन्याची उपलब्धता वाढते. ओडिशा सारख्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा देखील सापडलेला आहे. बघा, आता ओडिशा राज्यामध्ये सोन्याचा साठा सुद्धा सापडले, म्हणजे खनिज सुद्धा सापडलेलं आहे. मग त्यामुळे भयानक अफवा पसरली होती की सोनं परत 55,000 रुपये येणार, पण सोनं काय कमी झालं नाही. सोनं रॉकेट सारखं वेगाने पुढे गेलेलं आहे. मग आता नेमकं 2026 मध्ये काय करायचं. आता बघा, कुठल्याही प्रकारचं काही तुम्हाला जर खरेदी विक्री करायचं असेल त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जगामध्ये अस्थिरता जर असेल तर सोन्याचा भाव वाढू शकतो, कारण गुंतवणूकदार सोन्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतात तर त्याचा भाव वाढेल आणि बँकांनी जर खरेदी केली तर सोन्याचा भाव वाढेल. आणि जर यामध्ये जर सोन्याचा पुरवठा जास्त झाला तर सोन्याचा भाव कमी होऊ शकतो. पण आता सध्या तरी अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पण अंतिम निर्णय हा तुमचा आहे. तुम्ही याला ठराव करायचा, तुमचे पैसे आहेत आणि तुम्ही एकदा नाही दोनदा तुम्ही रिसर्च करा की या मागचे सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार, मग तुम्ही खरेदी करू शकता. ही माहिती तुम्हाला कसं वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.